मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 1 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो चित्रयोदशी तिथी आहे. रात्री 7:10 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. सकाळी 8:34 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. दुपारी 2:33 अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. सकाळी 7:54 तैतिल कर्णाला सुरुवात होईल. रात्री 7:10 गरज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. आणि उद्या पहाटे 6:30 वणीज कर्णाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल. चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6:49 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:43 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 तर बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 पासून वक्री झालेले आहे. हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिवा शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीपरातेशत्वरा कल्पे वैवसत मनवत कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक जन्म शालिवान शके 1947 प्रभाती 6 संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भानु वासरे पुष्य नक्षत्रे शोभन योगे कौलव कर्णे त्रयोदशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात तुरित अक्षय द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:54 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 8, 15. जावळ करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 8, 14 आणि 15. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी
मुहूर्त दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 8, 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरात करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात, त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेषमध्ये प्रदोष आहे. मित्रांनो, आज सकाळी 8:34 ते रात्री 7:10 त्रयोदशी श्राद्ध कर्म देखील आहे. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन बंद पडतील तर आपल्याला दोष देखील लागू शकतो. मित्रांनो, सकाळी 8:34 ते रात्री 7:10 भद्रा योग आहे. हा अशुभ योग आहे. राहू चांडाळ येणार, तेव्हा या काळात आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा, अन्यथा आपल्यास अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार आहे. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, आजचा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद. मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.